परत पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे, हिंगोलीच्या पालकमंत्र्यांना शालेय विद्यार्थ्यांकडे पाहायला वेळ नाहीये. आमदार फोडण्यात व्यस्त असतील असा आरोप हिंगोलीतून सीजेपीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी केलाय. त्यांच्याशी संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी उमेश चक्कर यांनी. संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके हिंगोली जिल्ह्यातल्या या सिद्धेश्वर या ठिकाणी आलेले आहेत. सर, पाणी फिल्टर बंद पडलेलं पाहिलं आपण आता 3 वर्षापासून पाणी फिल्टर आलेले, त्याचा वापर नाही झालेला आहे, नुसतं आणून ठेवलेलं आहे. मुलं जनावरांसारखं तिथं डबक्यातलं पाणी पितायत, नळातून काढून. जनावरांना असं पाणी पिताना पाहिलेलं आहे. ते आरो फिल्टर काय मग नुसतं फोटो काढण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी आणून ठेवलं का? इथे पत्र आहेत, ते पत्र गळतायत. आणि जेव्हा मी विचारले पाऊस आल्यावर हे मुलं करतात काय, मुलं म्हणतात आम्ही बेंच सरकून बसतो. आणि जे इथलचे अधिकारी आहेत ते म्हणतात आम्ही त्यांना दुसऱ्या रूम मध्ये पाठवतो. मुलं म्हणतात आम्ही तिथंच बेंच सरकून बसतो. आणि अधिकारी म्हणतात नाही आम्ही त्यांना दुसऱ्या वर्गात पाठवतो. हिंगोलीतलं प्रशासन काय करतं वाटतं? प्रशासनाचं माहिती नाही. आता मला सांगण्यात आलेलं की हे शाळेसाठी कंपाऊंड जे काही आहे, तुम्हाला जे काही दिसतंय ते गाववाल्यांनी स्वतः 10-12 लाख स्वतःच्या खिशातून देऊन उभा केलेली ही शाळा. जर सगळं गाववाल्यांनाच करायचंय तर मग सरकार निवडायची कशाला? इलेक्शन कशाला घेताय? गाववाले चालून घेतील त्यांचं. जर गाववाल्यांनाच 10-12 लाख खर्च करून शाळा उभा करायची त्यांच्या मुलांसाठी, तर मग टॅक्स कशासाठी देतोय आपण? सरकार कशासाठी निवडतोय? काय शिक्षण विभाग करतोय मला माहिती नाही. शिक्षण विभागात जेवढे अधिकारी काम करत असतील त्यांची मुलं तर सगळे प्रायव्हेट स्कूलमध्ये जात असतील. अधिकाऱ्यांची मुलं प्रायव्हेट स्कूलमध्ये जातात. ज्या अधिकाऱ्यांवर जिम्मेदारी आहे सरकारी स्कूल नीट करायची, जर त्यांची स्वतःची मुलं सरकारी शाळेत शिकणार नाही तर ते का सरकारी शाळा नीट करतील? त्यांच्या मुलाचं चाललं चांगलं प्रायव्हेट स्कूलमध्ये. आता मंत्री येऊन गेले, पालकमंत्री हिंगोलीचे. मला विचारायचं, पालकमंत्र्यांनी किती शाळांना भेट दिली ग्रामीण भागात जाऊन? दिली का? उमेश चक्कर, लोकशाही मराठी, हिंगोली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.